जय जय रघुवीर समर्थ। भवाचा भये काय भीतोस लंडी। धरी रे मना धीर धाकासी सांडी। रघुनायका सारिखा स्वामी शिरी। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर आधारित जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 27 याचं चिंतन करणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्या मनाला सदुपदेश देताना म्हटलंय की मना, या ज्या दोन भीतींच्या आधाराने तू जगतोयस ना, कुठल्या दोन भीती? पहिली भीती आहे मृत्यूची। देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला। आणि दुसरी, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची। हा संसार, हे दृश्य जग, याच्याबद्दल जो तू निरंतर चिंतातूर राहतोस, व्यग्र राहतोस, भ्रामक कल्पनांमध्ये फिरत राहतोस आणि त्यामुळं बहुमूल्य अशी भगवंताची तू भक्ती करत नाहीस। या सगळ्या असलेल्या तुझ्या मनाच्या अज्ञानावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे राघवाची भक्ती। ही रामाची भक्तीच तुला या भवरोगातून पार करेल। ही रामाची भक्तीच तुझ्या मृत्यूची भीती दूर करेल, असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे। समर्थ या भवरोगाचंच असलेलं एक विलक्षण रूप आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत। सामान्य जीवाच्या आतमध्ये दडलेलं हे भीतीचं दर्शन या श्लोकामधून समर्थ आम्हाला घडवतायत। काय म्हणतात समर्थ आजच्या श्लोकात? भवाच्या भये काय भीतोस लंडी। हा भव हे महादेवाचं एक नाम आहे बरं का, हे शंकराचं नाम आहे। हे भव याचाच अर्थ या दृश्य जगाच्या असलेपणाचा जो अनुभव आहे ना, त्याला भव म्हणतात। खरं तर हा अज्ञानवश आहे। समर्थांनी ज्ञानदशकाच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगितलं, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही। हे सगळं अज्ञान आहे, हे दृश्य जग झालंच नाही, त्याची तू काय वार्ता मला विचारतोयस? पण हे अस्तित्व आम्ही मान्य केलं, त्या क्षणी या भवाने आमच्या हृदयामध्ये प्रवेश केला। याचं अस्तित्व आमच्या हृदयामध्ये येता क्षणी आम्हाला भूत आणि भविष्य या दोन काळांनी छळायला सुरुवात केली। भवाच्या भये, त्यातून भीती निर्माण झाली, एक भय निर्माण झालं। ते प्रसिद्ध भावगीत आहे ना, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते। हे जन्म मृत्यूच्या चाललेल्या या एक प्रकारच्या अव्याहत आमच्या प्रवासावरती फार सुंदर मार्मिक या कविताकाराने शब्दरचना केलेली आहे की भय इथले संपत नाही। मी आपल्याला काही श्लोकांच्या आधी सांगितलंच की जन्म देखील कष्टमय आहे, मृत्यू देखील यातनामय आहे, मृत्यू पश्चात देखील आधिदैविक त्रास हे अधिक दुस्सह त्रास देणारे आहे। आणि पुन्हा त्यातून शेष कर्माचा संचिताचा भाग भोगण्यासाठी पुन्हा या यातनामय जीवनामध्ये येणं गरजेचं आहे।
जन्म, जीवन, मृत्यू आणि मृत्यूच्या पश्चात जीवन, हे सगळंच यातनामय आहे. हे कोणासाठी यातनामय आहे? ज्याने या दृश्य जगाच्या अस्तित्वाला सत्य मानलं आणि त्याची चिंता, त्याची असलेली तगमग त्याने अंतःकरणामध्ये धारण केली. त्यातून एक भीती नावाचा भयानक मोठं न्यूनगंड त्याच्या हृदयामध्ये वास करू लागला. समर्थ म्हणतात, अरे घाबरटा. लंडी हा शब्द एखाद्या भित्र्या माणसासाठी समर्थ वापरताय. अरे घाबरटा, अरे भित्र्या माणसा, या भवरोगाला एवढं घाबरतो? अरे हे विवर्त, अर्थातच जे आम्ही अज्ञानवश चुकीचं रूप समजून बसलेलो आहोत, त्याच्या पायी निर्माण झालेली ही भीती आहे. आदि शंकराचार्यांपासून सर्वांनी रात्री अंधकारामध्ये दरवाजामध्ये पडलेल्या दोरीला साप मानण्याची चूक करून तो साप आहे हे समजून त्याच्या भीतीने गलित गात्र झालेल्या मनुष्याची आम्हाला नेहमीच भूमिका सांगितलेली आहे. हे विवर्त, अर्थातच जे नाही तसं दिसणं, हे त्या रूपातून निर्माण झालेली भीती आहे. हा भवरोग देखील तसाच आहे. या दृश्य जगाला सत्य मानण्याचं अज्ञान आमच्याकडून झालं आणि त्यामुळे भवाच्या भये काय भीतोस लंडी. असं भित्र्यासारखं काय जगतोयस? धरी रे मना धीर धाकासी सांडी. अरे मना, ही भीती सोड आणि आपल्या मनाला धीर दे. त्या मनाला सांग, काय आहे, कोण आहे तुझ्या बरोबर? रघुनायका सारिका स्वामी शिरी. अरे माझा स्वामी कोण आहे हे तर बघ. रघुनायका सारखा स्वामी माझा राम, माझा स्वामी आहे. रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. अरे या भवाची काय भीती बाळगून बसलास? उद्या यमराज देखील क्रोधित होऊन तुझ्याकडे धावत आले तरी देखील माझा राम तुझी उपेक्षा करणार नाही, लक्षात ठेव. तो माझा राम ज्याने आपला स्वामी मानला, त्याला हा भवरोग कधीही त्रास देऊ शकत नाही. अरे भित्र्या, रामाचं नाम पण घेतोस आणि भवरोगाला घाबरतोस देखील. या दोन्ही गोष्टी एकत्र नांदूच शकत नाही. तू तुझ्या मनाला बजाव, माझा स्वामी कोण आहे. समर्थांचे मनोबोधातले काही श्लोक अत्यंत निश्चयात्मक श्लोक आहेत. त्याच्यामध्ये विलक्षण ऊर्जा सामावलेली आहे. त्याच्यामधला हा श्लोक आहे की रघुनायका सारिका स्वामी शिरी. सज्जनो, हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. आपण आपल्या मनाचा जर त्रयस्थपणे अभ्यास केला तर जसं या मनामध्ये भीतीचं एक फार मोठं गाठोडं आम्हाला आतमध्ये सापडतं. ते गाठोडं उघडलं ना की त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणाला प्रपंचाची भीती बसलेली आहे, कोणाला मृत्यूची भीती आहे, कोणाला शरीर व्याधीची आहे, कोणाला सांपत्तिक स्थितीची आहे, कोणाला जनमानसाची आहे, कोणाला समाजामध्ये असलेल्या लौकिकाची आहे. अनंत प्रकारच्या या गाठोड्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू आहेत. पण या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू ज्या गाठोड्यात बांधलेल्या आहेत त्याचं नाव आहे भव. ही आमच्या अंतःकरणामध्ये साठलेली सगळ्यात मोठी भीती आहे. आणि बघा, आम्ही सामान्य पांढरपेशा वर्गातली मंडळी ही सगळी निरंतर भयग्रस्त होऊन जगत असतो, साशंक होऊन जगत असतो. अरे असं झालं तर काय होईल, माझं तर मग हे सगळं जाईलच ना. तसं झालं तर काय होईल, मग हे माझं सगळं अशा पद्धतीने नुकसानच होईल ना. अशी भीती आमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. बघा, मृत्यूची भीती अर्थातच त्यामध्ये सर्वात जास्त आहे, यात काही शंकाच नाही. पण आमच्या मनाचा जर आपण नीट अभ्यास केला तर अनेक प्रकारच्या भीती आमच्या हृदयामध्ये वास करत असतात. आमचे एक लांबचे स्नेही होते, हुशार होते फार, पण त्यांच्यामध्ये एक भीती किंवा एक न्यूनगंड असा होता की परीक्षेचा अभ्यास तर भरपूर करायचे, पण परीक्षेला जाण्याची वेळ आली की त्यांचे हातपाय लटपटायला लागायचे आणि बऱ्याचदा त्यामुळे ते परीक्षेलाच गेले नाही. खूप त्यांना धीर द्यावा लागायचा. अरे जा, तुझा अभ्यास झालाय, तू करू शकतोस, तुझ्याकडून होऊ शकतं. पण तो एकदा मनाला असा एक भीतीचा गंड आतमध्ये जाऊन बसला ना की मनुष्याला बऱ्याचदा अशा परीक्षांना सामोरं जाता येत नाही.
आणि या उदाहरणावरून एक लक्षात घ्या की परीक्षा ही केवळ आम्ही दिलेल्या विद्यापीठाच्या किंवा शाळांच्या परीक्षापुरताच परीक्षा मर्यादित नाहीयेत. जीवन हेच मुळी निरंतर परीक्षेचं शास्त्र आहे. दररोज सकाळी उठल्यापासून आमच्या समोर किती प्रश्न असतात हो. या प्रत्येक प्रश्नाची परीक्षाच असते आमच्या समोर. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला येतात, बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरं आम्हाला माहीत नसतात. आम्ही काहीतरी एका भीतीपोटी, अगतिकतेपोटी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण निरंतर मनामध्ये हीच भीती घेऊन जगत असतो की जर माझं उत्तर चुकलं तर यातून माझं किती नुकसान होऊ शकेल, याचाच मनुष्य सतत विचार करत असतो. या अशा परीक्षांच्या मधूनच आमचं जीवन निरंतर जात असतं. या परीक्षांमधूनच आमच्या आतमध्ये हे भ्रांतीचं ओझं तयार होत असतं. त्यातून मनुष्य हा स्वाभाविकपणे भित्रा होतो बघा. त्याला निर्भयता या नावाच्या गोष्टींना केवळ कादंबरीमध्ये वाचायला बरं वाटतं, पण निर्भयता ही त्याची कधी आचरणामध्ये येतच नाही. आमचं कसं असतं माहिती आहे का? मला एक सहज विनोद आठवला. एकदा एक मनुष्य सकाळी उठतो, छान शिकारीला जायचं म्हणून कपडे घालतो, बंदूक वगैरे तयार करायला लागतो. त्याची बायको म्हणते, काय हो आज सकाळी सकाळी कुठं निघाला? अगं शिकारीला जायचंय. मग जा की म्हणे, किती वेळ झाला मी बघते हॉलमध्येच बसला आहात. अगं जायचंय खरं शिकारीला, पण काय करायचं ना, बाहेर एक कुत्रं फार भुंकते, मला त्याचीच फार भीती वाटते म्हणे. म्हणजे मनुष्य हा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, पण त्याच्या समोर खरं तर फार छोट्या छोट्या भीती, फार छोट्या छोट्या शंका या त्याला कार्यापासून परावृत्त करत असतात. आणि अशा भीती आल्यानंतर मनुष्य खऱ्या अर्थाने आधार शोधत असतो बघा. लहानपणी नाही का आपल्याला आई म्हणायची, जा रे त्या अंधाराच्या खोलीमधून काहीतरी वस्तू घेऊन ये. आणि मग तो मुलगा म्हणायचा, नाही नाही मला फार भीती वाटते अंधाराच्या खोलीमध्ये जायला. अरे काय आहे त्या अंधाराच्या खोलीमध्ये? काही नसतं, चल म्हणे. मग तो म्हणायचा, मग मी येतो, पण तू माझा हात धर, आणि हात सोडायचा नाही बरं का कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग ती कोण आई असेल, काकू असेल, आजी असेल, त्याचा हात धरून त्याला न्यायची, त्याची भीती घालवण्याचा प्रयत्न करायची. असं कितीही वेळेला जरी केलं तरी त्या मुलाच्या अंतःकरणामधून या छोट्या छोट्या गोष्टींची जी भीती त्याने धरून ठेवलेली असते ना, ती काही केल्या जात नाही बघा. अनेक लोकांना स्वप्नामध्ये देखील भीती सोडत नाही. बऱ्याचदा परीक्षेचा पेपर आपला चुकला, आपण एखादी ट्रेन पकडायला गेलो आणि ट्रेन चुकली, अशी भीतीची स्वप्न आम्हाला मोठेपणी देखील पडतात. खरं तर परीक्षा, शाळा सोडून बरेच वर्ष झालेली असतात, तरी देखील मनुष्याला ती प्रश्न नेहमीच स्वप्नामध्ये देखील येऊन छळतात. काही लोकांना एखादी गोष्ट कर म्हणून सांगितली की ते म्हणतात आलोच एक 5 मिनिटामध्ये. का तर त्यांना नुसतं असा करायचं आहे म्हटलं तरी पोटामध्ये गोळा येतो, लगेच शौचालयामध्ये ते जाऊन बसतात. मनुष्याच्या जीवनामध्ये ही भीती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसत असते, आणि अशी भीती आली की मनुष्य हा नेहमी काहीतरी आधार शोधायचा प्रयत्न करतो. पण ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या आधाराला आम्ही नेहमीच विसरून जातो, आणि तो आधार आहे प्रभू रामचंद्रांचा आधार. त्यांनी आपल्याला धरलेला आहे, ते आपली काळजी घेत आहेत, ते आपले स्वामी आहेत. या भूमिकेने आम्हाला तो आधार आमच्या जीवनामध्ये अनुभवायचा असतो. पण आमचं कसं आहे, आम्हाला कोणीतरी व्यक्त आधार पाहिजे, ज्याचा आम्ही स्पर्श करू शकू, ज्याचे आम्ही शब्द ऐकू शकू. असा आधार आम्हाला बहुमूल्य वाटतो. पण सज्जनो, मी आपल्याला अनेक वेळेला सांगितलं की हे सगळे अपूर्णांकाचे आधार आहेत. ते स्वतःच भयभीत आहेत, ते स्वतःच भीतीच्या छायेतून जात आहेत. आणि मग अशा भीतीच्या छायेतून जाणारा मनुष्य हा दुसऱ्याला निर्भय कसा करू शकेल बरं? समर्थांनी दासबोधामध्ये देवशोधनाच्या समासामध्ये हेच प्रश्न विचारलेत की रोग्यापाशी गेला रोगी. एखाद्या रोग्यापाशी जर रोगी गेला तर तो निरोगी होईल का? त्यामुळे तो जसा कधीच आरोग्यमय आयुष्य जगू शकत नाही, त्याप्रमाणे जो स्वतःच भीतीच्या अखत्यारीमध्ये आहे, अशा भीतीच्या अखत्यारीतल्या जीवाच्या जवळ जाऊन दुसरा जीव निर्भय कधी होऊ शकेल का? अर्थातच होऊ शकत नाही. ठीक आहे, व्यवहाराच्या दृष्टीने आम्हाला मनुष्य हा अधिक जवळचा वाटतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही साधू संत लहानपणीच घरातून बाहेर पडली,
श्री महाराज लहानपणीच गुरुशोधार्थ बाहेर पडले, नैमिषारण्यामध्ये गेले. महाराज त्या नैमिषारण्याचं वर्णन करताना म्हणतात की त्यावेळेला त्या अरण्यामध्ये इतका निबिड अंधकार असायचा, इतकी दाट झाडी असायची की दिवसा देखील सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत यायचा नाही. त्यामध्ये हिंस्त्र श्वापद आजूबाजूला फिरत असायची. पण महाराजांना त्याची कधीही भीती वाटली नाही, कधीही ते घाबरले नाही. ही काय स्थिती आहे? या स्थितीचं नाव आहे रघुनायका सारिका स्वामी शिरी. आणि बघा, मनुष्याचा आधार हा एकदेशी आहे. तुम्हाला कदाचित तुमच्या आई वडिलांचा आधार वाटत असेल, तुमच्या भाऊ बहिणींचा आधार वाटत असेल, तुमच्या मित्राचा आधार वाटत असेल, पण तो आधार तोपर्यंतच मर्यादित आहे जोपर्यंत ते तुमच्या बरोबर आहे. आयुष्यात कधी ना कधीतरी पाण्यामध्ये तुम्हाला उतरावंच लागतं, गटांगळ्या तुम्हालाच खाव्या लागतात. आणि अशा वेळेला जर तो आधार नसेल तर तुम्ही कसे जगणार बरं? त्यामुळे लहानपणापासून आम्हाला भक्त प्रल्हादाने जसा स्वतःच्या जीवनाला त्या गोविंदाचा आधार दिला आणि त्या गोविंदाने त्याला कधीच नाराज केलं नाही. बघा, स्वतःचा बाप हिरण्यकश्यपू या प्रल्हादाला शिक्षा देतोय. का? कसली शिक्षा? तर तुला भगवंत प्रिय आहे. राक्षस कुळामध्ये जन्माला येऊनही तू हरिनाम घेतोस, रामनाम घेतोस. आणि अशा वेळेला आपल्या पोटच्या गोळ्याला हत्तीच्या खाली तुडवायला हा हिरण्यकश्यपू सांगतोय, शिरच्छेद करायला सांगतोय, कडेलोट करायला सांगतोय. एवढं सगळं करूनही हा प्रल्हाद काही केल्या मरत नाहीये. कोण वाचवतंय त्याला? कोण वाचवतंय? रघुनायका सारिका स्वामी शिरी. सज्जनो, आपण म्हणाल की अहो हे प्रल्हादासाठी ठीक आहे, पण आमच्यासाठी काय? बघा, हा सख्यत्वाचा प्रकार आहे. तुम्ही जितकी श्रद्धा त्याच्यावर ठेवाल तेवढ्या प्रमाणामध्ये राम रह्या तुम्हाला सांभाळेल. तुमच्या श्रद्धेमध्ये थोडा जरी संशय असेल तर भगवंत देखील हात आखडता घेतो. पूज्य बाबा गोंदवल्याला त्यांच्या प्रवचनात एक प्रसंग सांगायचे. एकदा एका परदेशी स्त्रीला असंच नामाची दीक्षा मिळाल्यानंतर ती नामस्मरण करत विमानामधून चालली होती. तिच्याबरोबर तिचं छोटं लेकरू होतं. आणि अचानक विमानामध्ये काहीतरी अपघात झाला आणि त्या विमानामधून सगळ्यांना क्षणामध्ये खाली उतरण्याचा आदेश देण्यात आला. त्या स्त्रीने महाराजांचं नामस्मरण करत करत महाराज महाराज करून अत्यंत मनापासून त्यांना हाक मारत मारत खाली उडी मारली. कित्येक हजार फुटावरून तिने कदाचित उडी मारली असेल. पण काय असतं, जेव्हा विश्वास दृढ असतो, निष्ठा दृढ असते, त्यावेळेला प्रत्यक्ष हा यमराज खरं तर क्रोधितून, विचार करा, त्या एवढ्या उंचीवरून खाली पडण्यानंतर हा यमराज क्रोधित झाला असंच म्हणावं लागेल ना. नुपेक्षी कदा राम, कोणालाच तो राम कधी उपेक्षा देत नाही. तो कोदंडधारी तुमच्यावरती, हा यमराज, हा दंडधारी जरी क्रोधित होऊन आला तरी तुम्हाला सोडत नाही. आणि ती स्त्री त्या मुलासकट, छोट्या बाळासकट एका गवताच्या फार मोठ्या भाऱ्यावरती मधोमध येऊन पडली आणि तिला साधं खरचटलं देखील नाही. त्यामुळे समर्थ म्हणतायत की भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर. हा धीर देणं. आम्ही लोक काय होतं ना, की जसं बाली आणि सुग्रीवाच्या युद्धामध्ये सुग्रीवानी एक मुक्का खाल्ला की तो रामाला येऊन म्हणाला की मी सांगत होतो हा नाही, हा फार शक्तिमान आहे, हा मला मारेल. आमचा धीर लगेच सुटतो या सुग्रीवासारखा. सज्जनो, राम आपला पाठीराखा आहे. हे आपण आपल्या हृदयामध्ये कुठेतरी घट्ट धरावं. आणि धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिका स्वामी शिरी. हा रघुनायका सारिका कसा आहे हे आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये समर्थ सांगणारच आहेत. पण माझ्या मागं माझा राम आहे. नुपेक्षी कदा राम कोपल्या दंडधारी. हा कधीच उपेक्षा करत नाही. जरी तो यम उद्या तुमच्यावरती खवळून जरी आला, क्रोधित होऊन जरी आला, तरी तो तुम्हाला कधी सोडत नाही. समर्थांच्या एका शिष्याला, एका ज्याने वाणी सिद्ध आहे अशा एका क्रोधित झालेल्या माणसाने त्या शिष्याला शाप दिला की उद्या 12 वाजता तुझा मृत्यू येईल. तो अत्यंत घाबरला. समर्थांच्याकडे आला. समर्थांना म्हणाला की असा असा मला त्या माणसाने शाप दिला. समर्थ म्हणाले काही हरकत नाही, उद्या त्याने दिलेल्या वेळेच्या आधी अर्धा तास माझ्याजवळ येऊन बस. आणि समर्थांनी
त्यांच्या शिष्याला त्यावेळेला फक्त अंगावरचं घोंगडं फेकलं आणि म्हणाले, घोंगड्यावरती बसून राहा आणि मी सांगूच तर घोंगड्यावरून उठायचं नाहीये. तो आपला जीव मुठीत धरून त्या घोंगड्यावरती बसून राहिला. मृत्यूची घटिका आली आणि ती घटिका या गुरुकृपेने स्पर्शित असलेल्या घोंगड्यावरती प्रवेशच करू शकली नाही. सज्जनो, ज्यांची रामावरती निष्ठा आहे अशा समर्थांचं ते घोंगडं होतं आणि त्यामुळं त्यांच्या आज्ञेशिवाय त्या घोंगड्यावरती यमराज देखील प्रवेश करू शकत नव्हता. त्यामुळं आपण रामाचा आधार, रामाची निष्ठा जेवढी आपल्या जीवनामध्ये ठेवूत सज्जनो, तेवढा हा भवरोग आमच्या आयुष्यातून जातो. आमच्या जीवनामध्ये निर्भयता आमच्या अनुभवायला येते आणि निर्भयता हेच निष्ठेचं आमच्या जीवनामध्ये असलेलं प्रमाण आहे. असा हा समर्थांच्या श्लोकाचा आपण भावार्थ बघितला. यातील पुढील श्लोक उद्याच्या सत्रामध्ये आपण चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.